नमस्कार विद्यार्थी मित्र, मी शारदा निलेश बडे। आज आपण व्याकरणातील वाक्यांचे प्रकार हा एक घटक आज आपण अभ्यासणार आहे, जो की आपला प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 4 भाषा अभ्यास मधील कंपल्सरी हा प्रश्न असतो। 2 मार्काला हा प्रश्न होतो। वाक्यांचे प्रकार ओळखा आणि वाक्यांचे कंसात दिलेल्या सूचनेनुसार बदल करा हा एक क्वेश्चन असतो। 2-2 असे 4 मार्काला हा प्रश्न विचारलेला जातो। तर आज आपण व्याकरणातील वाक्यांचे प्रकार हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। वाक्यांचे प्रकार। प्रथम, वाक्य म्हणजे काय? आता बघा, अनेक छोटे छोटे अक्षर असतात। अ ब क क ख ग क च छ ज असे क ते ज्ञ पर्यंत आपले विविध अक्षर असतात। वर्णमाला आपण अभ्यासलेली आहे। तर या विविध अक्षरांचा मिळून काय होतो, एक शब्द तयार होतो। जसं की बघा इथे क ल। आता बघा, ही वेगवेगळे अक्षर आहे ल क म, पण या शब्दांचा या अक्षरांचा जर आपण एक व्यवस्थित रीते आपण जर हे अरेंज केली तर काय होतो, त्याचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो। कमल किंवा कलम 2 शब्द आपले तयार होतात। तर हे शब्द हे अक्षर एकत्र केल्यानंतर आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द मिळतो। हे अक्षर आहे ल क म, ही काय आहेत, अक्षर आहे। आणि या अक्षरांचा जर आपण व्यवस्थित रीते जर त्यांचं अरेंज केलेली व्यवस्थित मांडणी केली तर त्याचा काय होतो, हे अर्थपूर्ण 2 शब्द तयार होतात। तर या अशा अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य। आपण उदाहरणाने बघूया। या अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य। वाक्य म्हणजे काय, अनेक शब्दांचा समूह आणि त्या समूहाद्वारे मिळणारा आपल्याला अर्थ, योग्य अर्थ मिळत असेल तर त्याला वाक्य असं म्हणतात। बरोबर। आता बघा, पहिला वाक्य बघूया आपण। आई चपात्या करते। बरोबर। आई हा एक शब्द आहे, चपात्या हा एक शब्द आहे आणि करते हा एक शब्द आहे। तर या 3 शब्दांचा मिळून एक आपल्याला अर्थपूर्ण एक वाक्य मिळते। बघा, आई हा एक शब्द आहे, चपात्या करते, म्हणजे आपल्याला समजते की आई चपात्या करत आहे। समजा मी या चपात्या करते ह्या ऐवजी मी दुसरा कुठलाही शब्द लिहिला तर आई चपात्या ह्या 2 शब्दातून तुम्हाला काय अर्थ समजतोय का? तर नाही। या 2 शब्दांना जेव्हा क्रियापद जोडलं गेलं तरच त्याचं काय होणार आहे, आपल्याला अर्थपूर्ण शब्द आणि या शब्दांचा योग्य अर्थ आपल्याला लाभणार आहे। बघा, आई चपात्या लाटते किंवा करते हे जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला या शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो। तर तसा या वाक्यांच्या अर्थावरून वाक्यांचे प्रकार पडतात। आज आपण ते अभ्यासणार आहोत। बघा, वाक्यांचे अर्थावरून पडणारे प्रकार। पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थक वाक्य, तिसरं उद्गारवाचक वाक्य आणि चौथं आहे आज्ञार्थक वाक्य। विधानार्थी वाक्य म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, आपण त्याला इंग्रजीमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो। दुसरं आहे प्रश्नार्थक वाक्य। प्रश्नार्थक वाक्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं। उद्गारार्थी वाक्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हटलं जातं आणि आज्ञार्थी वाक्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं। त्यातील आपण आता एक एक वाक्याच्या प्रकारांचा आज आपण अभ्यास करणार आहे। पहिलं आहे विधानात्मक वाक्य। विधानार्थी वाक्य। विधानार्थी वाक्य म्हणजे काय,
तर साधी सोपी वाक्य दिलेली असतात, ज्या वाक्यात सरळ विधान केलेलं असतं. बघा परत ऐका, ज्या वाक्यात सरळ साधं सोपं विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. दिस इज अ सिंपल सेंटेन्स. ह्याच्यात फक्त तुम्हाला क्रिया दर्शवलेली जाते. दुसरं ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली ऑर्डर किंवा भावनात्मक असं कुठलाही शब्द इथे तुम्हाला दिसणार नाही. विधानार्थी वाक्य म्हणजे साधं सरळ सोपं असं सेंटेन्स. बघा आपण काही उदाहरणं बघूया. मनोज अभ्यास करतो. मनोज काय करतो? अभ्यास करतो. आईने आज भाजी बनवली नाही. तिसरं वाक्य आहे, मुले बुद्धिबळ खेळतात. चौथं आहे, सीमा नदीतून पाणी भरते. पाचवं आहे, विनयचा परीक्षेत पहिला नंबर आला. आज सहावं वाक्य आहे, आज रोहनचा अभ्यास झाला नाही. म्हणजेच बघा, या वाक्यांमध्ये 6 उदाहरणामध्ये आपल्याला काय समजतं? फक्त यामध्ये कोण कोण काय करतं फक्त क्रिया दर्शवलेली आहे. यामधून आपल्याला अर्थपूर्ण असा बोध होतो. अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे आता विधानार्थी वाक्याचेच काय आहेत? 2 प्रकार आहेत. एक आहे होकारार्थी वाक्य आणि दुसरं आहे नकारार्थी वाक्य. आता होकारार्थी वाक्य म्हणजे काय? जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असेल, पसंती दर्शवलेली असेल तर त्याला होकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. जर एखाद्या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असेल तर त्याला नकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. नकारार्थी वाक्यामध्ये नको, नाही, न असे शब्द वापरले जातात. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊ आणि त्याच्यावरून समजून घेऊ. समिधा धीट मुलगी आहे. आता हा वाक्याचा कुठला प्रकार आहे? तर ह्यामध्ये समिधा धीट मुलगी आहे हे एक विधानार्थी वाक्य आहे. याच्यात प्रत्येक सिंपल सेंटेन्स हे होकारार्थी वाक्यच असतं. विधानार्थी वाक्य हे होकारार्थीच वाक्य असतं. त्याचा आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असतं किंवा नकारार्थी शब्द ओळखायचा असतो. आता हे आहे विधानार्थी वाक्यातील होकारार्थी वाक्य. तर मग आता ह्याचं जर तुम्हाला नकारार्थी वाक्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर काय करता येईल? समिधा भित्री मुलगी आहे. बघा, याच्यामध्ये नाही हा शब्द आला म्हणून हे काय आहे? नकारार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्यातीलच नकारार्थी वाक्य आहे. मग आता तुम्हाला समजा असं प्रश्न विचारला जाईल, दिलेल्या वाक्यातील 2 नंबरच्या वाक्यातील दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. तर तुम्ही लिहिताना कसं लिहायचं आहे? दिलेलं वाक्य कुठलं आहे? विधानार्थी. दिलेलं वाक्य काय आहे? विधानार्थी वाक्य. आणि त्याच्यातील कुठला प्रकार आहे? नकारार्थी वाक्य. हे असं लिहिताना तुम्हाला असं दोन्ही प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. विधानार्थी वाक्यातील कुठला प्रकार आहे? आता पहिल्या ह्याच्यातील वाक्याचा प्रकार कुठला आहे? तर हा काय आहे? विधानार्थी वाक्य. समिधा धीट मुलगी आहे. तर त्याचं काय येणार आहे? विधानार्थी वाक्य. या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? नकार दर्शवलेला आहे का? तर नाही. तर हे फक्त विधानार्थी वाक्य म्हणूनच आपल्याला
लिहायचं आहे. या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला आहे म्हणून याला नकारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्यातील नकारार्थी वाक्य असं म्हटलं गेलं आहे. आता बघूया आपण वाक्यांच्या प्रकारातला पुढचा प्रकार. बघा, होकारार्थी असणारे आपण काही वाक्य बघूया. सीमा अभ्यास करते. दुसरं वाक्य आहे शिक्षक मुलांना शिकवतात. तिसरं वाक्य आहे दीपक झाडांना पाणी घालतो. चौथं वाक्य आहे बाबा वर्तमानपत्र वाचतात. पाचवी वाक्य आहे आजी गोष्ट सांगते. बघा, या 5 वाक्यांमधून फक्त तुम्हाला शिक्षक, सीमा, दीपक, बाबा आणि आजी हे काय करतायत फक्त एवढं सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये नको, नाही, छे असे शब्द, नकार दर्शवणारे शब्द नाही आहेत. म्हणून हे काय आहे, होकारार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यांमध्ये होकार असतो त्या वाक्यांना होकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता आपण नकारार्थी वाक्यातली काही उदाहरणं बघूया. नकारार्थी वाक्य म्हणजे नकार दाखवणारी वाक्य. नकार म्हणजे नको, नाही असे असणारे शब्द. बघा, आपण उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे रोहन शाळेत गेला नाही. बघा, नाही हा शब्द आलेला आहे. दुसरं वाक्य आहे अजयने अभ्यास केला नाही. तिसरं वाक्य आहे मोहनला पुस्तक सापडले नाही. चौथं वाक्य आहे आज पाऊस पडणार नाही. पाचवं वाक्य आहे बाबांना आज वर्तमानपत्र मिळाले नाही. आता या 5ही वाक्यांमध्ये रोहन, अजय, मोहन, बाबा यांना कुठली वस्तू काहीतरी भेटलेली नाही आहे. म्हणजे या प्रत्येक वाक्यामध्ये नाही या शब्दामुळे आपल्याला काय दिसतोय की इथे नकार दाखवलेला आहे हे आपल्याला समजते. म्हणून ही सर्व वाक्य काय आहेत, नकारार्थी वाक्य आहे. मग लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? रोहन शाळेत गेला नाही. मग हा वाक्याचा कुठला प्रकार आहे? तर हा वाक्याचा काय लिहिणार तुम्ही? विधानार्थी वाक्य डॅश करून काय लिहायचं आहे? नकारार्थी वाक्य. असा तुम्हाला या वाक्याचे प्रकार ओळखा असं जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला विधानार्थी वाक्य असेल तर ते होकारार्थी आहे की नकारार्थी आहे हे तुम्हाला स्पष्ट करून तिथे लिहावं लागणार आहे. आता बघूया वाक्यातील पुढचा प्रकार, प्रश्नार्थक वाक्य. अगदी सोपं, ओळखण्यासाठी आणि एकदम सोपं वाक्य आहे हे प्रश्नार्थक वाक्य. बघूया, प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आणि यात हे वाक्य ओळखण्याचा एक साधा सोपा उपाय म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटी काय असतं? प्रश्नचिन्ह असतं. प्रश्नचिन्ह याला प्रश्नचिन्ह म्हणतात. तर प्रत्येक सेंटेन्सच्या शेवटी हे चिन्ह असेल त्या वाक्याच्या प्रकाराला काय म्हणतात? प्रश्नार्थक वाक्य. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हटलं जातं. आता बघूया पहिलं उदाहरण, केव्हा परत येणार आहेस? दुसरं उदाहरण, तुमचे उपकार मी कसे विसरेन? बघा, प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. कोण, कधी, केव्हा, कसे हे जे वर्ड ज्या सेंटेन्स मध्ये येऊन शेवटी वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तर ते वाक्य कुठले आहे असे ओळखावे? प्रश्नार्थक वाक्य आहे असे ओळखावे. आता मला सांगा, वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह असेल तर ते वाक्य प्रश्नार्थक असतं? बरोबर, प्रश्नचिन्ह असेल तरच ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असतं. आपण पुढील वाक्याचा प्रकार बघूया, उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स.
एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे भावना व्यक्त करणारी वाक्य, इमोशन्स, रडणे, हसणे, आनंद, विस्मय व्यक्त करणारे जे शब्द आहेत ते शब्द वाक्यामध्ये आले आणि एक्सक्लामेटरी मार्क म्हणजे उद्गार चिन्ह जर असेल त्या वाक्यामध्ये तर ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असे समजले जाते. आता उद्गारवाचक जसं प्रश्नचिन्हाला तुम्ही प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य असतं, तसेच उद्गारार्थी वाक्य ओळखताना पण तशीच एक खूण आहे. उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असतं. हे बघा, उद्गारवाचक चिन्ह इथे असते. ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असेल त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हटलं जातं. मुलांना माहित असतं, हे बघा, उद्गारार्थी वाक्य लिहिताना शब्दांचे जे वाक्यांचे प्रकार आहे त्या वाक्यांचे स्पेलिंगची प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. जरी तुम्हाला येत असेल आणि तुम्ही स्पेलिंग जर रॉंग लिहिलं असेल, चुकीचं लिहिलं असेल तर तुमचे मार्क तिथे जाऊ शकतात. तेव्हा हे वाक्यांचे जे 4 प्रकार आहे त्या वाक्यांच्या प्रकारांचा तुम्ही सराव करायचा आहे. काना, मात्रा, विलांटी कशी लिहिलेली आहे, कसे शब्द लिहिलेले आहेत हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे आणि त्याची काय करायचं आहे, सराव करायचा आहे. आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, उद्गारार्थी वाक्य कसे ओळखायचे, तर वाक्यामध्ये भावना दर्शवणारे शब्द असतील तर तेव्हा उद्गारार्थी वाक्य असतं. आता बघूया आपण काही उदाहरणं घेऊन स्पष्ट करूया. पहिलं उदाहरण आहे बघा, स्क्रीनवर बघा सगळ्यांनी. अरे देवा, रस्त्यात किती खड्डे झाले आहेत. दुसरं आहे, अरे वा, किती सुंदर घर आहे ते. तिसरं सेंटेन्स आहे, शाबास, या परीक्षेत तू छान गुण मिळवलेस. चौथं आहे, अबोब, केवढी जास्त गर्दी ही. पाचवं आहे, छे, मला चहा अजिबात आवडत नाही. सहावं आहे, वा, अजयला 500 रुपयाची नोट मिळाली. बघा, पहिल्या वाक्यामध्ये सुंदरता म्हणजे त्या घर किती सुंदर आहे, खूप छान आहे हे दर्शवलेलं आहे. अरे वा म्हणून. अरे देवा मधून दुःख व्यक्त केलेलं आहे. अरे देवा, रस्त्यात किती खड्डे आहेत. बरोबर. तिसऱ्याला शाबास म्हणजे शाबासकी दिलेली आहे, प्रोत्साहन देणारा शब्द दिलेला आहे. अबब, या शब्दातून काय म्हणते, भीती दर्शवलेली आहे, केवढी जास्त गर्दी आहे. छे म्हणजे ह्याला नापसंती दर्शवलेली आहे, मला चहा नाही आवडत. छे, हे नापसंती दर्शक हा शब्द आहे. वा हा अभिमानास्पद शब्द आहे. बरोबर. त्या प्रत्येक शब्दामध्ये भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या भावना व्यक्त केलेल्या शब्दाच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह देऊन भावना व्यक्त केलेल्या आहेत, म्हणून या शब्दाला काय म्हटलं जातं, उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता वाक्याचा पुढील अर्थ प्रकार बघूया. आज्ञार्थक वाक्य, इम्पिरेटिव्ह सेंटेन्स. तुम्ही इंग्रजी शिकला असाल, आज्ञार्थक वाक्याला इम्पिरेटिव्ह सेंटेन्स ही म्हटलं जातं. बघा, आज्ञार्थक वाक्याची व्याख्या काय, ज्या वाक्यातून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकूम, विनंती म्हणजे रिक्वेस्ट, ब्लेसिंग, ऑर्डर दिली जाते त्या वाक्यांना काय म्हटलं जातं, आज्ञार्थक वाक्य असं म्हटलं जातं. आता मराठीमध्ये आज्ञेला ज्ञ म्हटलं जातं, तेच हिंदीमध्ये याला ज्ञ म्हटलं जातं. संज्ञा आणि संज्ञा हा फरक आहे. फक्त ज्ञ म्हटलं, हिंदीमध्ये ज्ञ म्हटलं जातं आणि मराठीमध्ये ज्ञ म्हटलं जातं. आता आपण काही उदाहरणं घेऊन हे स्पष्ट करूया. बघा, पहिलं आज्ञार्थक वाक्य किंवा याला आज्ञार्थी वाक्य असेही म्हटलं जातं. आज्ञार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य असेही त्याला म्हटले जाते. आता एक पहिलं उदाहरण बघूया. तुझे पुस्तक मला दे. तुझे पुस्तक मला दे. बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मला दे म्हटल्यानंतर एक विनंती केलेली आहे की तुझे पुस्तक काय कर, मला पाहिजे आहे ते दे. दुसरं आहे खूप शिक खूप मोठा हो. दुसरं आहे खूप शिक खूप मोठा हो. आता बघा या वाक्यामध्ये काय आहे, तू खूप शिक खूप मोठा हो म्हणजे काय की तू त्याला आशीर्वाद दिलेला आहे मुलाला की तू खूप शिकून काय हो, मोठा हो. म्हणजे कोणत्याही ज्या वाक्यामध्ये काय आहे, विनंती आहे, आशीर्वाद आहे, आज्ञा आहे, उपदेश आहे, आशीर्वाद आहे, प्रार्थना आहे, तर त्या वाक्यांना त्या वाक्याला काय म्हणतात, आज्ञार्थक वाक्य असे म्हटले जाते. ज्या वाक्यामध्ये ऑर्डर दिली जाते, हे कर ते कर, हे पकडा, हे खेळायला चला, शिस्तीने रांगेत चला, असे जे ऑर्डर वगैरे दिली जाते, आशीर्वाद दिला जातो, अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थक वाक्य असे म्हटले जाते. आता बघा, तो दरवाजा बंद कर. आता काही उदाहरणातून तुम्हाला लक्षात येईल काय काय ऑर्डर किंवा कसे काय ओळखायचे, कसे आज्ञार्थी वाक्य ओळखायचे कसे, हे तुम्हाला या उदाहरणावरून समजेल. तो दरवाजा बंद कर. काय दिलेली आहे, आज्ञा दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे की तो दरवाजा काय कर, बंद कर. दुसरं वाक्य आहे देव तुझे भले करो. आशीर्वाद दिले, देव तुझे भले करो. तिसरं वाक्य आहे कृपया शांत बसा. विनंती केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही शांत बसा. चौथं वाक्य आहे देवा मला पास कर. प्रार्थना केलेली आहे, देवाजवळ नम्रपणे हात जोडून काय दिलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. मग तिथे पण तुम्हाला प्रार्थना दिसते. लास्ट सेंटेन्स प्राणी मात्रांवर दया करा, म्हणजे उपदेश केलेला आहे तुम्हाला इथे. मग या सगळ्यामधून करा, कर, बसा, करो, कर या शब्दांमुळे, वाक्याच्या क्रियापदामुळे तुम्हाला तिथे आज्ञा आहे, आशीर्वाद आहे, विनंती आहे की प्रार्थना आहे हे तुम्हाला ज्ञात होते, समजते. आपको वो समझ में आता है. वो सेंटेंस पढ़ने के बाद वहाँ पे ऑर्डर है, ब्लेसिंग है, विनंती आहे, काय रिक्वेस्ट आहे, काय आहे हे तुम्हाला तिथे माहिती पडतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते वाक्याचा अर्थ समजून, क्रियापदावरून वाक्याचा अर्थ समजून तुम्हाला ते वाक्य कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. बघा आता ह्याच्यानंतर आहे तुम्हाला हे 4 वाक्य ओळखायला आल्यानंतर मग आता तुम्हाला हे 4 समजले प्रकार कुठले कुठले आहेत बघा. पहिला प्रकार कुठला आहे, विधानार्थी वाक्य. दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य. तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य. चौथा आहे उद्गारार्थी वाक्य. आता बघा या 4 वाक्य आपण ओळखलेले आहेत. काय ओळखलेले आहेत की विधानार्थी वाक्यामध्ये काय असतं, सिंपल सेंटेन्स असतं. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. कसं ओळखायचं हे की वाक्याच्या शेवटी काय असतं, प्रश्नचिन्ह असतं.
आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असते, विनंती, रिक्वेस्ट वगैरे केलेली असते, उपदेश केलेला असतो, प्रार्थना केलेली असते, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हटलं जातं. आणि ज्या वाक्यामध्ये भावना दर्शवणारे शब्द असतात आणि वाक्यामध्ये सर्वात महत्वाचं, ज्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजेच उद्गार चिन्ह असेल, तर ते वाक्य काय असतं, उद्गारार्थी वाक्य असतं. हे झाले वाक्यांचे 4 प्रकार. मग तुम्हाला वाक्य दिली जातात आणि त्या वाक्य दिल्यानंतर तुम्हाला ती ओळखायची असतात. या 4 प्रकारांपैकी ते कुठलं वाक्य आहे हे तुम्हाला ओळखायचे असतात. यासाठी 2 मार्क तुम्हाला भाषा अभ्यासमध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला विचारले जातात. आता ह्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय असतो की दिलेल्या सूचनेनुसार वाक्यांचे रूपांतर करा. मग आता हा नवीन प्रश्न आहे. हाही प्रश्न 2 मार्काला विचारला जातो. आता वाक्यांचे रूपांतर म्हणजे काय, तर मूळ अर्थ तोच ठेवून वाक्यात बदल करणे म्हणजेच वाक्याचे रूपांतर करणे. म्हणजे काय, परत नीट लक्ष देऊन ऐका. मूळ अर्थ म्हणजे ओरिजिनल मीनिंग चेंज नहीं होना चाहिए. मूळ अर्थ तोच ठेवून वाक्यात बदल करणे म्हणजेच वाक्याचे रूपांतर करणे. समजलं तुम्हाला? म्हणजे जब भी सेंटेंस आप चेंज करोगे, मीन्स विधानार्थी वाक्यातून प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असेल किंवा प्रश्नार्थी वाक्यातून विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असेल, तर त्या वाक्याचा अर्थ, मीनिंग चेंज नहीं होना चाहिए, अर्थामध्ये बदल होऊ द्यायचा नाही. बघा आता आपण काही उदाहरणं बघू. उदाहरण आहे, किती सुंदर आहे ते गुलाबाचे फूल. किती सुंदर आहे गुलाबाचे फूल ते बघा वाचा, किती सुंदर आहे ते गुलाबाचे फूल. शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे हे कुठलं वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. आता तुम्हाला सूचना दिलेली आहे, दिलेल्या वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा. आता विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे तर तुम्हाला काय करायचंय, हे उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. म्हणजे सिंपल सेंटेन्स तुम्हाला बनवायचंय, साधं सोपं सरळ वाक्य तुम्हाला बनवायचंय. मग ह्याच्यात भावना दर्शवणारे शब्द आणि भावना दर्शवणारे जे चिन्ह आहे ते तुम्हाला नष्ट करून तुम्हाला त्याचं सिंपल सेंटेन्स बनवावं लागेल. मग काय येईल ह्याचं उत्तर, या सिंपल सेंटेन्स काय येईल, गुलाबाचे फूल खूप सुंदर आहे किंवा गुलाबाचे फूल सुंदर आहे. सुंदर आहे म्हणजे बघा ह्याच्यातील किती सुंदर आणि एक्सक्लेमेटरी मार्क आपण काढून टाकलेला आहे आणि गुलाब सुंदर, एक सरळ सोपं वाक्य आपण तयार केलं आहे, गुलाबाचे फूल सुंदर आहे. आता बघा, हे शास्त्रीय सत्य आहे. दुसरं वाक्य आपण बघूया, उदाहरण घेऊया. हे शास्त्रीय सत्य आहे. बघा हे काय आहे, हे शास्त्रीय सत्य आहे. हे विधानार्थी वाक्य आहे, बरोबर. मग आता तुम्हाला सूचना दिलेली आहे, कंसामध्ये तुम्हाला सूचना दिली जाते, नकारार्थी वाक्य. कंसात तुम्हाला सूचना दिलेली आहे नकारार्थी वाक्य, म्हणजे तुम्हाला या होकारार्थी वाक्याचं किंवा या विधानार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. तर मग तुम्ही कसं करणार,
की आता हे शास्त्रीय सत्य आहे, या वाक्याचा तुम्हाला काय करायचंय, अर्थ बदलायचा नाहीये, पण ते तुम्हाला या वाक्यामध्ये नकारार्थक शब्द वापरून नकारार्थी वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. मग त्याच्यासाठी साधी सोपी उपाय काय आहे की जे शब्द असेल त्याचा विरुद्धार्थी शब्द वापरून त्यामध्ये नाही हा शब्द जोडला की ते काय होतं, नकारार्थी शब्द होतो. आता त्याच्यात महत्वाचं काय आहे, हे शास्त्रीय सत्य आहे, म्हणजे सायंटिफिकल ट्रूथ आहे. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं आहे, हे सायंटिफिकली ट्रूथ नाही आहे म्हटलं तर हे दाखवता येईल. म्हणजे हे अशास्त्रीय सत्य नाही, हे अशास्त्रीय सत्य नाही. बघा, नाही हा शब्द आला, नकारार्थक शब्द आला नाही आणि आपला मिनिंग ही चेंज झालेला, हे शास्त्रीय सत्य आहे. बरोबर, हे सायंटिफिकली ट्रूथ आहे, हे एकदम ओरिजिनल आहे. आणि हे अशास्त्रीय सत्य नाही म्हणजे काय, हे सायंटिफिकली चुकीचंही नाही. म्हणजे बघा, आपल्याला त्यामुळे दोन्ही शब्दांचं वाचलं तर त्याचा अर्थ काय आहे, एकच आहे. आपलं वाक्य रूपांतर करताना त्याची व्याख्याच तशी आहे की वाक्य रूपांतर करताना मूळ शब्द वाक्याचा अर्थ बदल करायचा नाही आहे. अजून तिसरं बघूया, तिने कष्ट घेतले. थर्ड सेंटेन्स बघूया, तिने कष्ट घेतले. आता सांगा बरं, हा वाक्याचा कुठला प्रकार आहे, तिने कष्ट घेतले, हा कुठल्या वाक्याचा प्रकार, बरोबर, हा वाक्याचा विधानार्थी वाक्याचा प्रकार आहे. हे वाक्य काय आहे, विधानार्थी वाक्य आहे. मग आता तुम्हाला सूचना दिलेली आहे, याचं प्रश्नार्थक वाक्य बनवा. प्रश्नार्थक वाक्य बनवा. तुम्हाला कंसात दिलेल्या सूचनेनुसार बदल करा. मग तुम्हाला कंसात सूचना काय दिलेली आहे, प्रश्नार्थक वाक्य. मग आता प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय, का, कुठे, कधी, केव्हा हे शब्द वापरून वाक्याच्या शेवटी काय द्यायचंय, तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. मग आता काय येईल त्याचं उत्तर, तिने कष्ट घेतले या शब्दाचं प्रश्नार्थ हे उत्तर येईल. असं प्रश्नार्थक वाक्य कसं येईल की काय येईल, तिने कष्ट घेतले का, प्रश्नचिन्ह वापरून वाक्य पूर्ण केलेलं आहे. समजलं तुम्हाला की प्रश्न तो तुम्हाला विचारला जातो, दिलेल्या वाक्याचं कंसात दिलेल्या सूचनेनुसार वाक्यात रूपांतर करा. मग दिलेलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य, त्याचं कशात रूपांतर करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य. बघा, काय हा शब्द वापरून प्रश्न विचारलेला आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह देऊन प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे, रूपांतर केलेलं आहे. बघा, आज आपण वाक्यांचे प्रकार, 4 प्रकार, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे शिकलो. आणि त्याच्यानंतर त्या वाक्यांचे रूपांतर कसे करायचे, सूचनेनुसार वाक्यांमध्ये रूपांतर कसे करायचे हेही आज आपण अभ्यासलेले आहे. धन्यवाद.